प्राधान्य दिलं पाहिजे. आजकाल बऱ्याच अशा घटना मी ऐकली की मुली फार हुशार असतात, पण काही वाईट संगतीमुळे, सोशल मीडियामुळे किंवा काही गोष्टींच्या आहारी गेल्यामुळे त्या वाईट मार्गाला लागतात. अशावेळी पालकांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे की रिलेशन ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या प्रत्येक गोष्टी त्यांच्याशी शेअर करतात. आणि मुली आणि मुलं असं वेगळं न मानता दोघांनाही सेम संस्कार देणं गरजेचं आहे. जर मुलांना जर लहान असल्यापासून तुम्ही शिकवला की हे काम मुलगीचं आणि हे काम मुलग्याचं असं वेगळं न समजता मुलांना देखील सेम जर तुम्ही शिकवण दिली तर ते त्यांच्या पुढं भविष्यात ज्या येणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांचा रिस्पेक्ट करतील आणि ज्या वाईट घटना आजकाल घडत आहेत त्या देखील घडण्याचे चान्सेस कमी आहेत. विमेन्स डे निमित्त स्पेशली महिलांना सांगते की आपल्याला बाय डिफॉल्ट म्हणजे जन्मतच आपल्याला एक देणगी मिळालेली आहे की मल्टीटास्किंग, म्हणजे आपण एका वेळी 3 ते 4 कामं करू शकतो. त्याचा आपण म्हणजे ते कसं चांगल्या पद्धतीने करता येईल, तर त्यासाठी आपण ते चांगलं करण्यासाठी आपल्याला आपली हेल्थ गरजेची आहे आणि स्वतःकडे लक्ष देणं यात काहीच वाईट नाही आहे. जर एक स्त्री ही पूर्ण फॅमिलीचा बॅकबोन असते. स्त्री जर निरोगी असेल तर पूर्ण फॅमिली देखील निरोगी राहते. त्यामुळे स्त्रीने हेल्दी राहणं, फिट राहणं हे फार गरजेचं आहे, एवढंच सांगते. आणि अजून सांगायचं झालं तर क्लिनिकबद्दल की आमच्या क्लिनिकमध्ये बऱ्याच आजारांवर ट्रीटमेंट आहे. त्याचबरोबर म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिली जाते ज्याला काहीही साईड इफेक्ट नसतात आणि पेशंटची डिटेल हिस्ट्री घेऊन त्यांना प्रॉपर औषध ट्रीटमेंट दिली जाते. त्याचबरोबर आहार देखील व्यवस्थित आहार देखील आजारांवर दिला जातो, ज्यामुळे तुम्हाला एखाद्या थायरॉईड असेल, PCOD असेल, आयुष्यभर एखाद्या आजारासाठी एखादी गोळी चालू ठेवण्याऐवजी आजार मुळासहित बरा कसा करता येईल यावर फोकस केलं जातं. त्यामुळे जाता एवढंच सांगेन की महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, आपल्याला कसं ग्रो होता येईल याकडे लक्ष द्या. स्टे फिट, स्टे हेल्दी. थँक्यू.